नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे गणिताची गुरुकिल्ली या युट्यूब चॅनलमध्ये। आपण मागच्या लेक्चरमध्ये काळ काम वेग हे प्रकरण संपूर्ण प्रकरण आपण फक्त एकाच ट्रिकनुसार घेतलं होतं। तर त्याच अनुषंगानं आज आपलं जे पाण्याची टाकी व नळ हे जे दुसरं प्रकरण आहे, आपण जवळजवळ त्याच स्टेपनं हे संपूर्ण प्रकरण सुद्धा त्याच एकाच ट्रिकनं पूर्ण घेणार आहोत। त्या अगोदर तुम्ही या व्हिडिओवर किंवा या चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, कारण अशाच आपण बेसिक पासून ते हार्ड लेवलच्या सर्व गणित जे आहे ते गणित आपण एकाच स्टेपनुसार तुम्हाला समजेल त्याच भाषेनुसार घेतो। त्यामुळे चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। तर आजचं आपलं जे पाण्याची टाकी व नळ या प्रकरणावरील जे आजचं पहिलं गणित आहे ते गणित आहे आपलं, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 20 तासात भरतो, दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल हे काढायचं आपल्याला। एक नळ त्या नळानं किती तासात भरते तर पहिल्या नळानं 10 तासात, दुसऱ्या नळानं किती तासात भरते 20 तासात, आणि भरते दोन्ही नळ असेल, 3 नळ असेल, 4 नळ असेल, भरतं म्हटलं की त्याची आपल्याला बेरीज करावी लागते। पण आपल्याला यासाठी एकदम शॉर्ट पद्धतीने पाहिजे। जर तुमच्या जुन्या पद्धती असेल त्या जुन्या पद्धतीपेक्षा आपण एक नवीन स्टेप की ज्यानं तुमचं उत्तर एकदम कमी वेळेमध्ये येणार आहे त्या वेळेनुसार आपण आणि एकाच ज्या आपण जी ही स्टेप वापरणार आहे ती स्टेप आपण शेवटपर्यंत वापरणार आहे, म्हणजे तुम्हाला प्रकार बदलला म्हणजे स्टेप बदलण्याची गरज पडणार नाही। तर पहा मग जी आपल्याकडे माहिती दिली, सर्वप्रथम जी आपल्याकडे माहिती दिली ती माहिती द्यायची। पहिल्या नळानं किती तासात भरते, पहिल्या नळानं ती टाकी किती तासात भरते तर 10 तासात, आणि दुसऱ्या नळानं तीच टाकी किती वेळात भरते तर 20 तासात भरते। पहिल्या नळानं 10 तासात आणि दुसऱ्या नळानं 20 तासात भरते। मग विचारले आपल्याला की दोन्ही नळ एकदम सुरू केले असता ती टाकी किती वेळात भरेल। मग याच्यासाठी काय करायचं, सर्वप्रथम आपल्याला जे नळाचे तास दिले असतील ना, जे नळाचे तास दिले असतील त्याचा लसावी काढायचा आहे। मग 10 आणि 20 चा सर्वप्रथम आपल्याला लसावी काढायचा। मग 10 आणि 20 चा येणारा लसावी किती येईल आपला 20, कारण 10 गुणिले 20 20 एक 20 किती आला आपला लसावी 20 हा येतो लसावी। लसावी म्हणजे आता लसावी याच्यासाठी काढा की त्या टाकीमध्ये बसणारं पाणी म्हणजे लसावी असतो, हे समजून घ्यायचं आपल्याला। 10 आणि 20 चा लसावी म्हणजे काय, त्या टाकीत बसणार एकूण पाणी किती आहे ते मिळतं आपल्याला। मग किती मिळालं आपल्याला 20। आता याच्यानंतर काय करायचं की जे 20 पाणी आहे हा पहिला नळ किती वेळात भरतो तर 10 तासात, मग आपल्याला एका तासात पहिला नळ किती पाणी भरतो ते काढायचं। काय एका तासात तो नळ किती पाणी भरतो तेवढं काढायचं आपल्याला। मग काय करायचं, जे नळाचं भरण्यासाठी एकूण तास दिले असेल त्या तासानं लसावीला भागायचं। मग 10 गुणिले 20 म्हणजे जो पहिला नळ आहे आपला हा पहिला नळ त्या 20 भागापैकी एका तासात 2 भाग पाणी भरतो, हे समजलं। तसंच दुसरं मग 20 एक 20 लसावीला भागायचे सरळ आपल्याला, म्हणजे एका तासात तो नळ किती पाणी भरतो ते मिळतं। म्हणून 20 एक 20 हा जो दुसरा नळ आहे हा त्या एका तासामध्ये या 20 भागापैकी किती भाग पाणी भरतो तर 1 भाग पाणी भरतो। हे झालं क्लिअर। काय 10 आपण लसावी घातलं किती भाग बसला 2 चा, म्हणजे याचा अर्थ झाला की जो पहिला नळ आहे हा एका तासात 2 भाग पाणी भरतो, किती भागापैकी 20 भागापैकी। तसंच दुसरा नळ 20 ना आपण 20 ला भागितलं किती भाग बसला 1 चा, मग जो दुसरा नळ आहे हा एका तासात या 20 भागापैकी 1 भाग काय करतो पाणी भरतो। आता दोन्ही नळानं भरतो म्हटलं की एका तासाची आपल्याला सरळ बेरीज करायची। याची काय करायची आपल्याला बेरीज, 2 आणि 1 3, जे दोन्ही नळ आहेत आपले जर मानले आपण ए आणि बी जर 2 नळ मानले तर ते 2 नळ एका तासामध्ये किती पाणी भरतात तर किती भाग पाणी भरतात 3 भाग पाणी भरतात एका तासात। मग एका तासात 3 भाग पाणी भरतात, आपल्याला किती पाणी भरायचे हे एकूण पाणी सर्वप्रथम ते सांगितलं, हे एकूण पाणी, आणि एका तासात हे दोन्ही नळ मिळून किती पाणी भरतात 3, मग एकूण पाण्याला या दोन्ही पाण्याच्या बेरीजने काय करायचं आपल्याला भागायचंय, म्हणजे किती तास लागतात ते मिळतं आपल्याला। मग आपण 20 ला आपल्याला काय करायचं 3 ना भागायचंय, 3 ना भागायचं। मग 3 सख 18 6 चा काय झाला आपला पूर्ण भाग बसला 3 सख 18, मग 20 मधून 18 गेले किती उरले तर 2 उरले, म्हणून 2 दशांश कशी घेऊ आणि छेद आपला जो आहे तोच कायम करू आपण 3, म्हणजे 6.2/3 तास लागतील। हे सरळ आपलं उत्तर मिळालं की जो पहिला नळ 10 तासात टाकी भरतो, दुसरा नळ 20 तासात ती टाकी भरतो, तर त्या दोघांना ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल एकत्रितपणे तर किती वेळ लागेल 6 तास 6.2/3 तास। समजलं। याच पद्धतीनुसार आपल्याला सर्वपर्यंत सोडायचे। पाहू दुसऱ्या स्वरूपाचं उदाहरण। पहा दुसरं उदाहरण आहे, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो व दुसरा नळ ती टाकी 15 तासात रिकामी करतो, दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल। आता या उदाहरणामध्ये एका नळानं टाकी भरल्या जाते आणि दुसऱ्या नळानं टाकी रिकामी केल्या जाते। समजलं, एकानं भरते एकानं रिकामी होते। मग दोन्ही नळ एकदम सुरू केले असता ती टाकी किती वेळात भरेल हे काढायचं आपल्याला, किती वेळात भरते। मग यानुसार जे आपण पहिली मांडणी केली त्या स्वरूपात मांडणी करायची, पहिलं आणि दुसरा नळ
पहिल्या नळानं किती तासात? 10 तासात भरते. पहिल्या नळानं 10 तासात भरते आणि दुसऱ्या नळानं 15 तासात काय होते? रिकामी होते. जी आपण पहिली मांडणी केली तीच मांडणी करायची, जी क्रिया केली तीच क्रिया करायची. मग याच्यानंतर काय करायचे आपल्याला? सांगितलं तुम्हाला काय करायचे? लसावी काढायचा आपल्याला. मग 10 आणि 15चा येणारा जो लसावी येईल हा 10 आणि 15चा येणारा लसावी किती येईल आपला? 30. 15 दूनी 30 10 3 30. लसावी काढा. मग लसावी याच्यासाठी काढा आपण की त्या टाकीमध्ये बसणारं पाणी मिळतं आपल्याला. आता एक कंपल्सरी ध्यानात ठेवायचं की लसावी म्हणजे काय? त्या टाकीमध्ये बसणारं पाणी. म्हणजे त्या टाकीत किती भाग पाणी मावतं? तर 30 भाग, किंवा लिटर मध्ये मानलं आपण तर 30 लिटर पाणी मावतं. मग जो पहिला नळ आहे हा 30 भागापैकी एका तासात किती पाणी भरतो ते काढायचं आपल्याला. एका तासात किती पाणी भरतो? तर 10 3 30. म्हणजे या 30 भागापैकी किती भाग पाणी भरतो? तो एका तासात 3 भाग पाणी भरतो. तसंच दुसरा नळ किती तासात भरतो? रिकामी करतो ती टाकी 15 तासात रिकामी करतो. मग 15 परत आपल्याला 30 भागायचे. 15 दुने 30. म्हणजे हा नळ 15 30 भागायला आपण 2 भाग, म्हणजे एका तासात 2 भाग रिकामी करतो. एकान काय होते? 10 वाला भरतो आणि 15 वाला काय? रिकामी करतो. म्हणून 10 न भरते आणि 15 काय होते? तर रिकामी. एका तासात हा 3 भाग भरतो आणि हा 2 भाग काय करतो? रिकामा. आता इथं समजलं एक भरतो एक रिकामा आहे. म्हणून हा भरतो आणि हा काय तर रिकामा करतो. हे झालं क्लिअर? एकान भरतो एकानं रिकामी होते. पहिल्या उदाहरणात पाहिलं आपण दोन्ही नळ कसे होते? ती टाकी भरण्यासाठी वापरले होते. पण आता 3 हा जो आहे यानं भरते आणि यानं रिकामी होते. मग आता भरतो आणि रिकामी होतो म्हणजे असा असेल. एकानं भरतो एकानं रिकामी होतो म्हणजे काय करायचं? आपल्याला याची वजाबाकी करायची. एका तासाची जे असेल त्याची वजाबाकी करायची. मग भरणारा नळ 3 आणि रिकामा होणारा 2. मग 3 मधून 2 गेले तर एका तासात या 30 भागापैकी किती भाग पाणी भरतो? ते दोन्ही नळ जर सोबत सुरू केले तर किती भरतात? 1 भाग. कारण 3 भाग भरायला पण 2 भाग काय होतात? रिकामी. 3 हांडे पाणी टाकतो, हे 2 हांडे काढून घेतो. समजलं? 3 न भरतो 2 न रिकामा करतो. म्हणून प्रत्यक्षात भरण्यासाठी त्या टाकीत पडणारं पाणी किती? तर एकच भाग काय होतं? त्याच्यात पाणी पडतं. मग एका तासात 1 भाग. आपल्याला किती भाग पाणी भरायचंय? 3 भाग. 30 भाग. म्हणून काय करायचं? सरळ 30 ला आपण 1 न भागितलं तर किती तास लागतील आपल्याला? 1 न भागितलं 30 ला काय फरक पडणार आहे का? नाही. म्हणून काय किती तास लागतील आपल्याला? 30 तास. जे की नळ एका पहिला नळ जो आहे किती टाकी 10 तासात भरतो आणि दुसरा जो नळ आहे हा नळ 15 तासात रिकामी करतो. तर ते दोन्ही नळ सोबत सुरू केले असतात. ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल आपल्याला? 30 तास. पाहू दुसऱ्या स्वरूपाचं. तिसरं उदाहरण आहे आपलं. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ 20 तासात व तिसरा नळ 25 तासात भरतो. तर तिन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? पहिल्या याच्यात उदाहरणात आपण पाहिलं 2 नळ होते. एक 2 नळ भरते, एकान भरते एका रिकामी होते. या स्वरूपाचे उदाहरण पाहिले. आता 3 नळ आहेत. मग 3 नळ दिले असता त्याचं कसं करायचं आपल्याला? त्याच पद्धतीने करायचं. 3 नळ दिले 1 2 आणि हे आपले 3 नळ. पहिल्या नळाने किती तासात भरते? तर 10 तासात. दुसऱ्या नळानं 20 तासात आणि तिसऱ्या नळानं किती तासात भरते? 25 तासात. म्हणून 3 नळ दिले म्हणून 3 नळ दिले आपण. परत त्याचा काय करायचं आपल्याला? मग या तिन्हीचा लसावी काढायचा आहे. 10 20 आणि 25 चा लसावी काढायचा आपल्याला. याचा येणारा लसावी येतो 100. लसावी किती आला आपला? 25 चोक 100, 20 25 100 आणि 10 100. म्हणजे येणारा लसावी किती आला आपला? 100. म्हणजे त्या टाकीत किती पाणी मावतं? तर 100 भाग पाणी मावतं. मग आता आपल्याला प्रत्येक नळाचं एका तासात भरणारं पाणी काढायचंय. परत एका तासात मग काय? 10 10 100. पहिल्या नळानं एका तासात 10 भाग भरला जातो. दुसऱ्या नळानं 20 5 100 5 भाग भरले जातो आणि तिसऱ्या नळानं 25 चोक 100 4 भाग भरले जातात. हे काढ आपण. पहिल्या नळानं 10, दुसऱ्यानं 5 आणि तिसऱ्यानं 4. तिन्ही नळ या उदाहरणामध्ये काय? तिन्ही नळ भरला एकदम भरतात. याच्यात रिकामा होणार नळ नाही. म्हणून याची काय करायची? सर आपल्याला तिन्हीची बेरीज करायची. 10 5 15 4 19. म्हणजे हे तिन्ही नळ एका तासामध्ये किती भाग पाणी भरतात? तर 19 भाग पाणी भरतात. आपल्याला किती भाग भरायचे? 100. मग काय करायचं? परत 100 ला 19 ना भागायचे. 100 भागेला 19. 19 1 19 19 5 19 5 95 झाले. 5 उरले. 5 आपण जशा तसे ठेवून देऊ आणि छेद जो आहे आपला तोच कायम घेऊ. म्हणजे 5.5 छेद 19 तास. हे आलं आपलं उत्तर. किती तास लागतील? तर 5.5 छेद 19 तास लागतील. पाहू समोरचं उदाहरण. पाहता याचं चौथं प्रकारचं जे गणित आपलं हे गणित SSC GD यामध्ये बरेचसे वेळा विचारले गेले आणि 2024 मध्ये विचारू शकतात. बऱ्यापैकी विचारू शकतात हे गणित. म्हणून याच्यावर जरा जास्त लक्ष द्या. या
जो टॉपिक आपला या प्रकारचं जे गणित आहे ते पहा. म्हणजे कोणतं गणित आहे आपलं? दोन नळ एक टाकी अनुक्रमे 20 व 24 तासात भरतात. दोन्ही नळ एकदम सुरू केले परंतु टाकी भरण्याच्या 2 तास आधी दुसरा नळ बंद केला तर पूर्ण टाकी किती वेळात भरेल? हे काढायचं आपल्याला. दोन नळे, ती टाकी 20 व 24 तासात भरते, पण ती टाकी भरण्याच्या 2 तास आधी दुसरा नळ काय झालाय? बंद झाला. तर ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल हे काढायचे आपल्याला. सर्वप्रथम आपल्याला जी मांडणी आहे तीच मांडणी घ्यायची. किती नळ आहेत आपले? दोन नळ. पहिल्या नळ किती वेळात भरते? तर 20 तासात भरते. आणि दुसऱ्या नळ किती तासात भरते? तर 24 तासात भरते. मग 20 आणि 24 तासात भरते. मग त्या टाकीत किती पाणी मावतं हे सर्वप्रथम काढायचं. मग पाणी मावतं म्हणजे काय? या दोन्ही संख्येचा काय करायचं आपल्याला? लसावी काढायचा. मग 20 आणि 24 चा येणारा जो लसावी आपला हा येईल 120. 20 आणि 24 चा लसावी 120. म्हणजे त्या टाकीत किती पाणी मावतं? तर 120 हे पाणी मावतं. मग सर्वप्रथम आपल्याला एका तासात ही पूर्ण स्टेप अगोदर करून घ्यायची आपल्याला. मग एका तासात पहिल्या किती भरते? तर 20 सख 120 म्हणजे 6 भाग एका तासात भरले जातात. तसंच दुसऱ्या नळानं 24 पंचे 120 5 भाग दुसऱ्या नळानं भरल्या जातात. किती पाणी भरायचे आपल्याला? 120 पाणी भरायचे. म्हणजे दोन्ही नळ जर सोबत सुरू केले 6 आणि 5 11 भाग एका तासात भरले जाणार ते. आणि किती भाग भरायचे आपल्याला? 120. पण हे आता तसं नाही. याच्यात थोडासा चेंज झाला की दुसरा जो नळ आहे हा आपला टाकी भरण्याच्या किती तास? 2 तास आधी बंद झालाय. 2 तास. आता टाकी किती वेळात भरते हे माहित नाही आपल्याला, पण भरण्याच्या अगोदर 2 तास आपला काय झाला? नळ बंद झाला. मग ज्यावेळेस टाकी भरण्याच्या अगोदर असेल त्यावेळेस काय करायचंय? जो नळ बंद झाला त्या नळाचे जितके तास असेल हे एका तासात काढा. आपण एका तासात त्या एकूण भागापैकी किती भाग पाणी भरतो? तो 5 भाग पाणी भरतो. मग जितक्या तास अगोदर झाला असेल तेवढे भाग याच्यामध्ये आपल्याला प्लस करायचे. म्हणजे पहा किती तास बंद झाला आपला? 2 तास. मग एका तासात किती भाग पाणी भरतो? हा 5 भाग. दुसरा नळ 5 भाग पाणी भरतो. आपल्याला 2 तासात किती भाग भरेल तो? तर 5 गुणे 10 भाग त्यानं काय केलं असतं? पाणी भरलं असतं. 2 भाग 10 भाग त्यानं पाणी भरलं असतं, पण तो काय झाला? बंद झाला. म्हणून हे जे उरलेले भाग आहेत हे कोणाला भरायचे? आता म्हणजे कोणाला भरायचे? तर पहिल्या नळावाल्याला भरायचे. मग हे जे येतील सरळ सांगायचं तर 2 तास असेल 3 तास असेल अगोदर, म्हणजे सुरुवातीचं वेगळं, पण नंतर भरण्याच्या अगोदर जर बंद असेल तर जेवढे जो नळ असेल त्याला जितके तास असेल तितकं गुणायचं आणि जो गुणाकार येईल हा आपल्या याच्यामध्ये प्लस करायचा. म्हणजे त्या टाकीत किती पाणी आहे ते मिळतं आपल्याला. म्हणजे 120 प्लस हे 10 केलं आपण 120 आणि हे 10 दुसऱ्या नळानं 2 तास अगोदर पण झाला म्हणजे त्याचं पाणी याला भरायचे. म्हणून ते पाणी आपण याच्यात मिक्स करायचे. म्हणजे किती पाणी झालं आपलं? 130 पाणी झालं. हे 130 पाणी आता दोघांना करून घ्यायचे. दोघांनी सोबत भरायचे. म्हणजे 6 आणि 5 किती? एका तासात किती भाग भरले जातात आपले? 11 भाग. परत आपल्याला त्या सोबत मांडणी करायची. म्हणजे 130 भागिले 11 करायचे. 130 भागिले 11. मग आता भागाकार 11 1 11 एकचा भाग बसला. 11 1 11 2 उरले. परत 20 झाले. परत 11 1 11 आणि 20 मधून 11 गेले म्हणजे उरले किती आपले? 9 आणि छेद किती आपला? 11. म्हणजे किती तास लागतील? तर 11.9 तास लागतील. समजले काय? की दुसरा नळ बंद होण्याच्या अगोदर काही तास असेल तर तेवढे तास गुणिले त्या नळाचे जे भाग येतील त्याला गुणायचं आणि जो गुणाकार येईल हा लसाईमध्ये काय करायचा? आपल्याला प्लस करायचा. सरळ प्लस करून घेतल्यानंतर या जे 2-3 नळ असतील त्या नळांतर काय करायचं? भागायचं. म्हणजे आपल्याला सरळ काय मिळतात? तास मिळून जातात. येणार उत्तर काय आलं आपलं? 11.9 तास या नळानं. या स्वरूपाचे जे उदाहरण होते आपण हे आजच्या भागात घेऊ. उरलेले जे पूर्ण गणित आहेत या चॅप्टरवरचे पूर्ण गणित हे समोरच्या भागामध्ये घेऊ.